तर नमस्कार आणि राम राम मंडळी, मी तुमचा मी आज आलो होतो राजधानी साताऱ्यामध्ये. आणि हो, राजधानी साताऱ्यामध्ये आल्यानंतर आज मी साताऱ्यामध्ये जिथं जिथं क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये खतरनाक फूड भेटतं ना ते टेस्ट करायला जाणार आहे. आणि त्यासाठी मी राजधानी साताऱ्यात आलोय, पोवई नाक्यावर आहे आता मी सध्या. आणि मला एका मित्रानं सांगितलं, म्हणजे त्यानं मला मेसेज केला होता की तू सातारमध्ये आलास ना की हॉटेल चंद्रविलास, म्हणजे सातारचा जीव की प्राण नाश्त्यामध्ये, तिथं जा आणि त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते टेस्ट कर. मग आता मी वेळ न झाला होता, पोवई नाक्यावर पहिल्यांदा आलो, महाराजांचं पहिलं दर्शन घेतलं आणि आता डायरेक्ट म्हणलं आपण चंद्रविलासला जायचं. आता वेळ न झाला होता, पहिल्यांदा तुम्ही आपल्या व्हिडिओला या लाईक करा, मी डायरेक्ट चंद्रविलासला व्हिजिट करतो. आणि त्यानंतर तुम्हाला नुसतं चंद्रविलास नाही तर आणखी मस्त मस्त स्पॉटला मी घेऊन जाणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर जसं आपण आता त्यांचं जे पहिलं फूड म्हणजे साताऱ्यातलं सगळ्यात टॉप हॉटेल म्हणजे हॉटेल चंद्रविलास, सातारकरांची जी दिवसाची सकाळची जी नाश्त्याची सुरुवात होती ना ती या चंद्रविलास पासून होते. साईडला जर तुम्ही बाजूला क्राऊड बघितला ना तर क्राऊडच्या गर्दीवरूनच तुम्हाला समजेल की यांच्यातल्या फूडची जी टेस्ट आहे ना ती कशी. मी म्हणजे पहिल्यांदा यांच्या हॉटेलला आलो तर यांच्यातली जी गर्दी आहे ना खरंच म्हणजे एवढं लोकांचा प्रतिसाद आहे. आणि त्यांच्या इथं भेटणारं फूड आहे ना ते टेस्ट साठी पण तसं आहे असं मला लोकांकडून समजलं. पहिल्यांदा आपण ते पोहे आहेत ना ते मागवले, पोहे टेस्ट करून बघूया. पोहेची कॉस्टिंग 40 रुपये आणि ती प्लेट आता आपण मागवून घेतल्या, आपण ती टेस्ट करून बघूया. त्यांनी मस्त असं ते शेव वगैरे लावून टाकून वगैरे दिलं होतं, लिंबू वगैरे टाकलाय आणि आता आपण ते टेस्ट करून बघू. पोहे आहेत ना खरंच मस्त आहेत, म्हणजे खोटं सांगत नाही, मी पहिल्यापासून मला पोहे आवडतात. पण यांच्या इथं आहे ना त्यांनी ते पोह्यावर शेव वगैरे टाकून दिली होती, त्यामुळे टेस्ट आहे ना आणखी डिफरंट होऊन जाते. आणि सकाळच्या बारी तुम्हाला असा गरमागरम नाश्ता करायला भेटत असतो ना खरंच मस्त आहे. आणि पोहेला आपण आहे ना लास्टला आपण या दोन्ही फूडचे आहे ना तुम्हाला रेटिंग देतो मी. त्याच्यानंतर आपण ते साईडला जो आहे ना पायनॅपल शिरा मागवला होता ना तो पण आपण टेस्ट करून बघू आणखी काय डिफरंट वाटतं. खरं सांगायला गेलं ना त्यांच्या इथं साऊथ इंडियन फूड पण भेटतं, महाराष्ट्रीयन फूड पण भेटतंय, दोन्ही फूड यांच्या इथं अवेलेबल होतं. साईडचा जो क्राऊड आहे ना तो बघूनच तुमच्या लक्षात येईल यांच्या हॉटेलवर लोक किती प्रेम करतात. आणि तेच प्रेम आता बघण्यासाठी आपण इथं आलोय. बघू आता साईडचा जो पायनॅपल शिरा आहे ना तो पण आपण टेस्ट करून बघूया. काजू वगैरे त्यांनी त्यात एवढं भरभरून प्रेम केलंय ना ते शिऱ्यावर, बरंच मस्त वाटते. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो बघा की मला आहे ना आता हॉटेलला वगैरे गेलं किंवा घरी जरी केलं ना तरी मला पोहेच आवडतात, शिरा आणि पोहेच्या कॉम्पिटिशन मध्ये. तर नाही ना आजच्या बाबतीत जरा वेगळं झाले, मला पोहे जरा शिऱ्यापेक्षा कमी आवडली, म्हणजे शिरा जास्तच आवडून गेला. कारण त्यांनी त्या शिऱ्यावर एवढे प्रेमच केले, काजू त्यानंतर मनुके आणि त्या शिऱ्यात ते त्यांनी ते बाकी सगळं काही काही का टाकून तो शिरा दिलाय. पायनॅपल, खरंच पायनॅपल सारखी टेस्ट येते. म्हणून शिऱ्याला आपण देतोय 10/10 आणि आपल्या पोहेला देतोय 10/7. आणि आता हे आम्ही जे आहे ना दोन्ही पण टेस्ट केलं, मला दोन्ही पण फूड मस्त वाटले. त्यामधलं जर तुम्ही यांच्या हॉटेलला आलात ना तर त्यांच्या इथला जो आहे ना पायनॅपल शिरा आहे ना तो पहिला टेस्ट करा. आणि त्यानंतर जर तुम्हाला पोहे टेस्ट करू वाटले तर करा, नाही वाटले तर नका करू, असं काही नाही, जेन्युइन रिव्ह्यू देतोय. मला शिरा खरंच मस्त वाटला, एकदा येऊन नक्की विजिट करा. त्यांच्या इथला जो शिरा आहे ना तो नक्की टेस्ट करा. त्यांच्या इथल्या पुढची कॉस्टिंग तुम्हाला जर सांगायला गेलो ना तर तुम्हाला आहे ना तो पायनॅपल शिरा 50 रुपयाला भेटतोय, फक्त 50 रुपयाला पायनॅपल शिरा भेटून जातोय. आणि ते पोहे आहेत ना पोहे प्लेट 40 रुपयाला भेटून जाते. एकदा नक्की या आणि जे येऊन नक्की विजिट करा. पोहे नक्की बघा की तिथून समोर चंदुकाका सराफ त्याच्या साईडला हॉटेल चंद्रविलास, नक्की येऊन विजिट करा आणि त्यांच्यातलं फूड नक्की टेस्ट करा. आता मी हे सगळं संपून घेतो, मग आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटला विजिट करूया.
जसं आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला आलो ना, आपल्या दुसऱ्या स्पॉटला मी आलो विसावा नाट्यावर आल्यानंतर मी आलोय किरवे बिर्याणी हाऊसला. त्यांच्या इथं आल्यानंतर त्यांची इथली जी मी आहे ना चिकन बिर्याणी मागवली आणि चिकन बिर्याणी आता मी 2 हाफ मागवून घेतली, मी आणि माझा मित्र आहे. आता त्यामध्ये मी ती बिर्याणी टेस्ट करून आहे ना तुम्हाला त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आहे ना ती सांगतो. पहिल्यांदा आपण हॉटेलचे जे स्वतः ओनर आहेत ना त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या हॉटेलची जी खासियत आहे ना ती काय आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आम्ही कार्यावरून आलो होतो. माझा मित्र बोलला की आपल्या विसावा नाक्यावर आहे ना किरवे बिर्याणी हाऊस म्हणून एक बिर्याणी हाऊसचं शॉप आहे, तिथं जा, त्यांच्या इथं मस्त अशी बिर्याणी भेटते. दादा तुमच्या इथं कोणकोणत्या प्रकारची बिर्याणी भेटते? मोस्टली माझ्याकडे 2च बिर्याणी असते, एक चिकन आणि व्हेज. ओके. आणि जर कोणाला मटन हवे असेल तर आपण बनवून देतो. म्हणजे ते कंटिन्यू नसते, कंटिन्यू नसते. ऑर्डर म्हणजे आता बनवून देतात. तुमची ऑर्डर असेल आम्हाला 4 किलो मटनची द्या, 2 किलो, तर तसे आपण बनवून देतो. ओके ओके. त्यातल्या त्यात अशी स्पेशल बिर्याणी कोणती आहे तुमची की ती तुम्ही कस्टमरला सजेस्ट करता की आमच्या इथे येऊन आहे ना ही बिर्याणी नक्की टेस्ट करा? मोस्टली आमची चिकन बिर्याणी जास्त चालते. चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी जास्त. ओके ओके. म्हणजे तुमच्या इथली चिकन बिर्याणी जी आहे फेमस आहे. हो. बिर्याणी आहे ना जी तुमच्या इथली खरंच स्पेशल बिर्याणी आहे. ती टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो की टेस्ट साठी ती कशी. नक्की नक्की. ओके. चालू. बिर्याणीचा वास घेतच आहे ना पोटात कावळे ओरडायला लागले आणि दादांवर बोलून तर आता मला ती बिर्याणी कधी खातोय आणि कधी नाही असं व्हायला लागले. खरं सांगू ना त्यांच्यातलं एक मेन विषय जो आहे ना तोच तुम्हाला सांगायचा राहिला. अहो किरवे बिर्याणी हाऊस त्यांची इथं एक स्पेशल ऑफर आहे. त्यांची इथं 1 किलो चिकन बिर्याणी फक्त 260 रुपये मध्ये भेटते आणि ती फक्त पार्सल भेटते बरं का. एकदा तुम्ही इथं येऊन आहे ना त्यांची इथली ती पार्सल 1 किलो बिर्याणी आहे ना खरंच घेऊन गेलं पाहिजे. आता मी त्यांची इथली जी स्पेशल चिकन बिर्याणी आहे ना जी कस्टमरला यांच्यातल्या खरंच आवडते तीच मागवल्या आणि आता त्याची मी टेस्ट करून बघतो. पहिल्यांदा जर त्या बिर्याणीकडे बघायला गेलं ना साईडला त्यांनी आपल्याला मस्त असा झणझणीत तो रस्सा दिलाय, बाजूला कांदा दिलाय चिरलेला, साईडला लिंबू आहे आणि वरून तो मस्त असा बिर्याणी आपल्याला त्यांनी सर्व केली. आता आपण त्याची टेस्ट करून बघू ती टेस्ट साठी कशी. सगळ्यात पहिल्यांदा तो जो रस्सा आहे ना तो त्या बिर्याणीवर काही जणांना वेगळा आवडतो, मला असा ती मस्त त्याला आहे ना ते टाकून खायला मस्त वाटतं. सातारामध्ये आला ना तर तुम्ही रांगडे खायची सवय तुम्हाला पाहिजे आणि तीच रांगडेपणा जपण्यासाठी आपण अशा प्रकारे खातो. बिर्याणी मध्ये चिकनचे जे पीस आहेत ना त्याची क्वांटिटी खरंच जास्त आहे, भरपूर आहे. म्हणजे अशी क्वांटिटी जर भेटत असेल ना तर एकदा यावं लागतं ह्यांच्या इथे येऊन एकदा खावं लागते. मी आता त्यांची बिर्याणी पण खाऊन बघतो. बाई लेग पीस स्टार्टिंगला लेग पीस लागला म्हणजे दिल में एकदम लड्डू फुट गए. लेग पीस लागतात. कांदा लेग पीस आहे. तो जो रस्सा आहे का नाही टेस्ट करत मस्त आहे त्याला. त्याच्यामुळे ती बिर्याणी मध्ये जेव्हा आपण ते मिक्स करतो ना बिर्याणीची जी टेस्ट आहे ना एकदम म्हणजे टॉप क्लासच होऊन जाते. एकदम टॉप म्हणजे खतरनाकच. आणि साईडला त्यांनी तो राईस वगैरे दिलाय प्रॉपर जो आहे ना त्याला मसाल्यांचा वापर करून ती बिर्याणी तयार केली. अशी गरमागरम बिर्याणी अजून माझं तोंड भागतंय एवढी गरम बिर्याणी आहे. आणि अशी गरम बिर्याणी टेस्ट काय आम्हाला भेटली खरंच मस्त वाटली. आणि अशी जर तुम्हाला बिर्याणी टेस्ट करायची असली आता बाहेर एवढं कडक ऊन पडले तुमच्यासाठी खास बिर्याणी खायला आलो होतो. मला लय जणांनी कमेंट केली बिर्याणी खायला जा बिर्याणी खायला आलोय. खरंच बिर्याणी मस्त वाटली मला. आणि यांच्या इथं तुम्हाला यायचं असलं ना एकदा या आपल्या विसावा नाक्यावर ना तिथे त्यांचं शॉप स्थित आहे, एकदा येऊन नक्की व्हिजिट करा. त्यांची एक बिर्याणी फक्त हाफ घेतली ना तुम्हाला 120 रुपयाला भेटून जाते. आणि जर तुम्हाला 1 किलो बिर्याणी पार्सल भेटली तर 260 रुपयाला तुम्हाला पार्सल भेटून जाते. म्हणजे इथे येऊन तुम्ही नक्की टेस्ट केलं पाहिजे. त्या बिर्याणीला मी माझ्या चॅनल मध्ये रँकिंग देतो 10/9 आणि ही बिर्याणी खरंच मस्त आहे. एकदा येऊन नक्की व्हिजिट करा. यांची बिर्याणी आहे ना ती टेस्ट करा. आता हे सगळं मी संपवून घेतो. आता आपण भेटूया डायरेक्ट नवीन व्हिडिओ मध्ये. आता पुरतं एवढंच. धन्यवाद.